आज विरारमध्ये आपल्याला अभूतपूर्व असा गोंधळ मिळाला होता। विनोद तावडे जे केंद्रीय नेते आहेत भाजपाचे, ते आज विरारच्या मनवेलपाडा येथील विवान या हॉटेलमध्ये आले होते आणि त्यांना पैशासह पकडण्यात आलेलं आहे। क्षितिज ठाकूर यावेळेला तिथे गेले होते। आपल्या कार्यकर्त्याचा मोठा गदारोळ झालेला आहे। काय अप्पा नेमकं हे प्रकरण काय होतं, कधी कळलं तुम्हाला आणि कधी दादा गेलेले आतमध्ये? मला भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं का असं 5 कोटी घेऊन वाटप करण्याकरता आल्यात। त्यातले काही लाख, म्हणजे मला अगोदर विश्वास नव्हता का एवढा मोठा केंद्रीय नेता अशा प्रकारे वाटप करेल, पण दुर्दैवाने ते खरं ठरलं। आज हॉटेलमध्ये पैसे पकडले गेल्या, डायऱ्या पकडल्या गेल्या, लॅपटॉप पकडले गेले, तिकडे डायऱ्यांवर नावं लिहिलेली आहेत, त्यांना कोणाला किती के म्हणजे 1000, 300 के, 400 के, म्हणजे 3 लाख 4 लाख असं एकेका कार्यकर्त्याला दिलाय, ते डायरीमध्ये नोंद आहे। आपण नेमकं किती 5 कोटी जर आले होते तर आता जर जेव्हा बघितलं तर 9,30,000 काहीतरी अमाऊंट सापडले। 19 लाख असं मला सांगितलं। ते त्यात धडती चालू होती, सगळ्यांची धडती घेतली असेल आणि यांना अगोदर सकाळी मिटिंगला जवळपास 200-300 लोक तिकडे जमलेली, त्यांना वाटप पण झालं असेल आणि ते निघून गेले। विनोद तावडेशी आपलं बोलणं झालं, तर कशासाठी आलेले, काय बोलले ते तुम्हाला? उत्तर आहे का त्यांच्याकडे बोलण्याचं? एक तर नियम असा आहे 48 तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी निघून जायचं असते। मग हे आज आता 12 तास राहिल्यात इलेक्शनला, हे कसे काय इकडे? नक्कीच, पण मात्र जर आता बघितलं आपण की अनेक नेत्यांचे आपल्याला फोन येत होते की प्रकरणाचं शांत करा, पण त्यावेळेस त्यांना काय सांगितलं तुम्ही? मी म्हणलं चुकीच्या पद्धतीने वागतात का आमच्याशी? म्हणजे आमचे विरोधक आहेत, तुम्ही ठीक आहे, मर्दासारखे लढा, चांगल्या ह्याच्याप्रमाणे लढा। कोणाला तिथे धक्काबुक्की काय झालेली आहे का? तुमच्या कार्यकर्त्यांना काय धक्काबुक्की झाली आहे का? तुमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं? माझ्यासमोर तर काहीच घडलं नाही आणि माझ्या अपरोक्ष पण काही घडलं नाही। ऑन दी काउंटरी पोलीस प्रशासनाने मला सांगितलं, तावडे साहेबांची गाडी बरोबर नाही मिळत, तो विनोद तावडेना तुम्ही तुमच्या गाडीतून घेऊन निघा, कधी कोण काय करेल काय नाही करेल, म्हणून मी आणलं आणि त्यांना दुसरी गाडी देऊन पाठवलं। आपण स्वतः बघितलेलं होतं की क्षितिज ठाकूर स्वतः गाडी चालवत होते, आपण बसलेला होता ठिकाणी, विवा कॉलेजला आलेले होते। विवा कॉलेज आल्यानंतर मग त्यांना सोडण्यात आलं सर? तिकडून बाहेर काढणं राणा संस्कृती नाही आपली, लोक भडकलेली, त्यामुळे तिकडून सेफ बाहेर काढणं ती पण जबाबदारी माझ्यावर आली। पोलीस प्रशासनाने सांगितलं का तुम्ही नेलं तर चांगलं होईल आणि म्हणून मी काढलं त्यांना। माणूस काय मग आमच्यात? सध्या आपल्यावर पण गुन्हा दाखल होतो, पत्रकार परिषद घेतल्यामुळे आपल्यावर पण गुन्हा दाखल होतोय। पत्रकार परिषदेचा गुन्हा होतो हे मला आज कळलं। सगळ्या चॅनलवर सगळे नेते बोलतायत, तो गुन्हा नाही। आणि पत्रकार परिषद आम्ही नाही, पत्रकार आले, त्यांनी माईक पुढे केला, आम्ही बोलायचं नाही पत्रकारांची? चौथा स्तंभ आहे आपला लोकशाहीचा। विनोद तावडेने काय माहिती न देता पण लगेच निघून गेले, त्यांनी काय स्पष्टीकरण देणार पाहिजे होतं पत्रकारांसमोर? आता मी त्यांचं कसं काय बोलू? मी त्यांचा तर प्रवक्ता नाही मिळत। आता एकूण चिडलेलं होतं, आपण जर बघितलं तर क्षितिज ठाकूर पण चिडलेलं होतं, आपण पण चिडलेलं होतं की पत्रकारांसमोर पूर्णपणे खुलासा यायला पाहिजे होतं, कसले पैसे आणलेत, कुठून आणलेत पैसे, कशासाठी आणलेत, आणि ते तिथून निघून गेले डायरेक्ट। हे असं करतील का खुलासे? नाही करणार, तेवढी ताकद नाही मिळत त्यांच्यात। चुकीचं आहे ते कसं काय सांगणार? आता रात्र आहे, रात्र वैऱ्याची आहे। आता जर बघितलं तो आम्ही पैसे वाटप असण्याचा जर आरोप झालेला आहे, तर आता रात्री कसं असेल कार्यकर्त्यांची फिल्डिंग? आम्ही आहेत, जागृत आहेत, पोलीस प्रशासनाने जागृत राहावं, इलेक्शन कमिशननी जागृत राहावं। अनुचित प्रकार घडला तर त्यांच्यामुळे घडेल, आमच्यामुळे नाही घडणार। उद्याची मतदान प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी खास कशी दक्षता असेल? आम्ही दक्षता घेतलो। हे होते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट आरोप केलेला आहे की भाजपाचे विनोद तावडे हे या विवान हॉटेलमध्ये कशासाठी आले आणि त्याच्याकडे जी अमाऊंट सापडली होती ती कशासाठी होती। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, विरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।